नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज धरणी ब्लॉग्स. पालघर जिल्ह्याची सगळ्यात मोठी जत्रा, जिची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघतो, ती लवकरच आपल्या सगळ्यांसाठी चालू होणार आहे. तर येत्या हनुमान जयंतीला म्हणजे 2 एप्रिलला ही जत्रा चालू होणार आहे. डहाणूला चारोटीमध्ये आपल्या महालक्ष्मी मातेची जत्रा मोठ्या प्रमाणात भरते, ती लवकरच चालू होत आहे. आणि ही जत्रा म्हणजे फक्त जत्रा नाही, ते भरपूर मोठा मार्केट सुद्धा भरतो. आणि भरपूर सगळे आपण बघितले असेल गेल्या वर्षी पण ब्लॉग मध्ये, की जत्रेमध्ये खूप मोठा आनंद असतो, भरपूर काय काय ऑप्शन्स असतात तिकडे. तर आज आपण जात आहोत तिकडे चारोटीला पूर्वतयारी बघायला. तर या जत्रेमध्ये जर आपण सगळ्यांना माहितीच आहे, चारोटीला असे मुंबई अहमदाबाद हायवे वरती आपण बाय रोड पण येऊ शकतात, बाय ट्रेन पण येऊ शकतात. ट्रेनने आला तर डहाणूला उतरायचं, तिकडनं एसटीची खास बस सेवा पण असते, शेअरिंग रिक्षा वगैरे पण अवेलेबल असते. बाय रोडला कार नाही तर गुगल मॅप वरती लोकेशन पण अवेलेबल आहे. तर चला मग आपण जाऊया चारोटीला आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन पण घेऊ आणि पूर्वतयारी पण बघून घेऊया. जत्रा आहे ना, दरवर्षी 15 दिवसासाठी भरते, याचा कालावधी फिक्स असतो आणि काही वेळेला डेज एक्सटेंड पण होतात. पण ही जत्रा चालू होते दरवर्षी हनुमान जयंती. आणि ही जी जत्रा भरते, ही डहाणूची महालक्ष्मी मंदिर जे खाली आहे चारोटी गावामध्ये, तिकडे ही जत्रा भरते. तसं बघायला गेलं तर 2 मंदिर आहेत. एक मंदिर आहे गडावरती, जे मुख्य मंदिर आहे, पण ज्या भक्तांना गड चढण्यामध्ये त्रास वगैरे होतो त्यासाठी मग देवी आई स्वतः खाली आली होती. तिची एक वेगळी कहाणी आहे, ती मागच्या ब्लॉग मध्ये मी कव्हर केलेली आहे. असे 2 मंदिर आहेत. खाली जे आहे चारोटी गावामध्ये, ते पायथ्याशी मंदिर म्हणतात, तिकडे ही जत्रा भरते. तर दरवर्षी इकडे कार्यक्रम होतो झेंडा बदलण्याचा. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशीची रात्र जी असेल, त्यावेळेला रात्री मंदिरामध्ये पूजा वगैरे होते आणि जे पुजारी असतात ते झेंडा घेऊन वरती गडावर जातात आणि त्यावेळेला झेंडा बदलण्याचा कार्यक्रम पूर्ण होतो. तर ते बघायला पण भरपूर गर्दी असते. जर आपल्याला ते बघायचं असेल तर आपल्याला आदल्या दिवशी रात्री तिकडे यावं लागेल. त्याला झेंडा बदलण्याचा कार्यक्रम होतात आणि जसा झेंडा बदलण्याचा कार्यक्रम पूर्ण होतो, तिकडे जत्रेला सुरुवात होते. तर मी आलोय चारोटी गावामध्ये, गाडी पार्किंग लावायला जागा बघतोय. ऑलमोस्ट आज पार्किंग फुल आहे. पण इकडे चार्जेस आहेत 2 व्हीलरचे 50 आणि 4 व्हीलरचे 100. कधी कधी थोडे चेंज पण होतात, पण नॉमिनल हेच रेट आहेत पार्किंगचे. गावामध्ये 2 मार्ग आहेत मंदिरात जाण्यासाठी, एक वापी साईडला आणि एक मुंबई साईडला आहे, सर्व्हिस रोड वरती. तर आपण कोणत्याही साईडने इथे येऊ शकता. तर बघू शकतात अजून जत्रा भरली नाहीये, पण पब्लिकची गर्दी भरपूर जाते. तर आता मी चालू दर्शनाला. आईसाठी मी हे ताट पण घेतलेलं आहे. तर इकडे मंदिराने चांगली व्यवस्था केलेली आहे, चांगली सोय केली. जे भक्त येतील त्यांना रांगेत उभं राहण्यासाठी आणि पंख्यांची वगैरे पण सोय केली, म्हणजे गरमीचा त्रास होऊ नये. मी आता मंदिरात प्रवेश केलाय. आईचं दर्शन तर चालू आहे, पण जत्रेच्या वेळेला जे वेळापत्रक लागणार आहे ते मी बघतो आणि असेल तर मी त्याची माहिती तुम्हाला देतो. कधी कधी कोणते कोणते कार्यक्रम असणार आहेत. मी आईचं दर्शन घेऊन आलं, पटकन दर्शन झालं आणि सोबत ओटी सुद्धा भरलेली आहे. आज गर्दी नाहीये, कारण की अजून जत्रेला सुरुवात नाही झाली आहे. आता काही दिवसात जत्रेची सुरुवात झाल्यानंतर एवढी गर्दी, प्रचंड गर्दी होणार आहे की दर्शनाला खूप वेळ लागणार आहे. म्हणून आजच आम्ही पटकन दर्शन घेऊन झाले. चला तर आपण बाहेर जाऊया. प्रमुख आकर्षणे जे आहे, म्हणजे जी जत्रा आहे ती बघूया. भरपूर दुकानं भरले, ती पण बघून घ्या. मोठा बाजार पण भरला आणि काय काय नवीन आलेले ते सुद्धा बघूया. पूर्ण इकडे बघू शकता, इकडे ना पूर्ण दुकानं वगैरे लागलेले आहेत, छोटे मोठे स्टॉल्स आहेत त्यांचे. आणि ही तर आता काहीच गर्दी नाहीये. ऍक्च्युअल गर्दी जी आहे ना, ती जत्रेपासून पूर्ण गर्दी म्हणजे होऊन जाते आणि स्टॉल सुद्धा लागलेले आहेत मोठे मोठे. अजून काही येणार आहेत काही. सोबतच इथे काही गावची चिक्कू वगैरे आहेत, काजूची बोंड आहेत, म्हणजे गावचे जे काही खाद्यपदार्थ आहेत ना, ते सुद्धा इथे जसं तुम्हाला गावचे वगैरे भेटणार. चिक्कू वगैरे आहेत.
सुंदर आहे ना, कलर्स पण आहे. हा बघा, सुंदर. पिगी बँक वगैरे सुद्धा आहे, छोटी छोटी खेळणी आहेत. पिगी बँक आहे, ती भातुकलीची खेळणी आहेत छोटी छोटी. जर तुम्ही स्टेसाठी येणार असेल ना, तर इथे एक हॉटेल आहे, हॉटेल नम्रता म्हणून. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे 9273607999. तर तुम्हाला राहायचे वगैरे करायचं असेल ना, राहण्यासाठी वगैरे, तिथे तुम्ही बुकिंग करू शकता. आणि इकडे साईडलाच इथे मंदिर आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. साईडला वगैरे इकडे बघू शकता, सगळे पाळणे वगैरे टाकलेले आहेत, ते आपण थोडक्यात बघून घेऊया. या साईडने ना मंदिरात एंट्री, आणि हा सगळा पूर्ण इथे जे आहेत ना, हा जो एरिया खाली आहे, इथे पूर्ण ही काही नाही का दुकानं वगैरे लागलेलीच असतात. आणि इथे एक एक आहे, इथे सुद्धा आहे, या साईडला सुद्धा आहेत. ऑलमोस्ट आता जत्रेला ना ऑलमोस्ट 3 दिवस राहिलेले आहेत, आणि जत्रेची तयारी, पूर्वतयारी जी आहे ना, एकदम मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे. यावेळी सुद्धा काही काही मोठ्या सुद्धा राईड्स वगैरे येणार आहेत वेगवेगळ्या, त्या सुद्धा आपण कव्हर करणार आहेत पुढच्या जे येणाऱ्या जत्रेच्या व्हिडिओजमध्ये. तर त्यासाठी तुम्ही जे आहे ना, ते आम्हाला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या जत्रे रिगार्डिंग तुम्हाला जी सर्व माहिती वगैरे असेल ना, ती तुम्हाला मिळून जाईल. या साईडला सुद्धा चालू आहे, ऑलमोस्ट तयारीने एकदम मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. आणि ही आपल्या पालघर जिल्ह्यातली ना सर्वात मोठी अशी जत्रा असते, जी की 15 दिवस चालते. अक्षरशः ना कडाक्याचं ऊन चालू आहे, आणि अक्षरशः कडाक्याच्या उन्हामध्ये हे जे आपले हे दादा आहेत ना, ते काम करत आहेत. तर सर्वांनी नक्की या जत्रेला व्हिजिट करा, मस्त असं एन्जॉय करा. 15 दिवसाची जत्रा असते. लांबून लांबून मुंबईहून सुद्धा लोक वगैरे येतात या जत्रेसाठी. आणि इथून जर तुम्हाला जवळ दिसत असेल, अजून 2-4 दिवसात येणार पूर्ण भरून जाणार आहे हे ग्राउंड वगैरे. तर इथेही लहान मुलांसाठी ड्रॅगन ट्रेन आहे, म्हणजे भरपूर सारे इथे ना याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळून जातील तुम्हाला या जत्रेमध्ये. इथे सुद्धा एक मौत का कुआ आहे, ऑलमोस्ट तुम्हाला 3-4 तुम्हाला ना मौत का कुआ ह्याच्यामध्ये मिळून जातील. अफोर्डेबल तिकीट्स असतात, 50-100 रुपयाला. तुम्ही सुद्धा हे जा, आम्ही पण दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला मौत का कुआ वगैरे. आपला तर हा कुठला पॉईंट आहे, प्लस पॉईंट आहे ना, व्हायरल वाला आहे. हा आहे आपला एक मौत का कुआ. कपडा कुठे आला कोण? ट्रेन सीट आहे 350 रुपयाला. मग किती सुंदर सुंदर आहे. त्या साईडला ना इकडे हा पूर्ण एक मार्केट भरतो इकडे, जे की कांदे वगैरे म्हणा, कडधान्य असतात, काही लसूण वगैरे असतात, जे लांब लांब राज्यातून ना लोक इकडे विकायला येत असतात. तो लास्ट टाइमला मला एवढं प्रॉपर माहिती नव्हतं, तर यावेळी ना मी तो पूर्ण ब्लॉग कव्हर करेन, दाखवेन त्याची किमती वगैरे कसे ते दाखवेन. मसाले वगैरे भेटतात वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. लास्ट टाइमला मला एक कमेंट होती, तर आपण या पुढच्या जत्रेला जे लागतील ना, ते आपण पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करू या साईडला. आता सध्या तयारी चालू आहे, ते सुद्धा काही लागले, छोटे छोटे बाजार वगैरे घेऊन बसलेले आहेत लोक. आणि भन्नाट अशी गरमी चालू आहे, भरपूर गरमी आहे यावेळी, गरमी सुद्धा भरपूर आलेली आहे. जत्रा अजून चालू झालेली नाही आहे, दुकानं वगैरे लागलेली आहे. आणि गर्दी बघू शकता, माणसांची गर्दी किती भरपूर गर्दी झालेली आहे. मेन चिकू इकडे आलेले आहेत, चिकू वगैरे आहेत, पांढरे कांदे वगैरे सुद्धा आहेत इथे. काही ही भांडी वगैरे आहेत, कांदे आलेत. मेन मेन जो कांदा, तो सफेद कांदा, तो सुद्धा आहे. आता प्राइसिंग वगैरे मी काढत बसत नाहीये, आपण ते पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच कव्हर करू आपण पूर्ण. या साईडला सुद्धा तोच बाजार भरतो कांद्या बटाट्यांचा वगैरे. खाली इथे सुद्धा काही भांडीवाले वगैरे आलेले आहेत. चिकू भरपूर भेटते, चिकू, आणि अक्षरशः गोळे, ताटगोळे आहेत, काकड्या वगैरे आहेत, लाल जाम वगैरे आहेत.
असं साईडला काही स्टीलची भांडी वगैरे आहेत, चाळण्या वगैरे आहेत. चिक्कू भरपूर भेटतील तुम्हाला. चिक्कू, कैऱ्या वगैरे आहेत, कच्च्या कच्च्या कैऱ्या छान छान अशा. या काही घरात लागणाऱ्या वस्तू आहेत छोट्या मोठ्या. ऑलमोस्ट बाजार ना इकडे भरत आलेला आहे. अजून अवघ्या काही 2-3 दिवसांनी यायला ना तुम्ही तर पूर्ण मार्केट भरून जाईल. ताडगोळे, सफेद कांदे आहेत, आयरनची वगैरे भांडी आहे तिथे. शेंगा आहेत छान अशा आणि आपला चाट आहे. चाट कॉर्नर सुद्धा आहे मस्त. काय कच्च्या कैरी वगैरे मसाला वगैरे लावून त्याच्यावर. या साईडला वगैरे ना पूर्ण पार्किंगची वगैरे सोय आहे. ते ना हे ताटगोळे आहेत 100 रुपये डझन. आता गरमीचा सीझन सुद्धा चालू झालेला आहे. ऑलमोस्ट काही लोकांकडे सुद्धा ना संपले सुद्धा ताटगोळे. दगडाचे खलबत्ते आहेत, जाती सुद्धा आहेत, भाज्या सुद्धा आहेत गावातल्या. तिथेही कलिंगड आहेत, भरपूर आहेत कलिंगड सुद्धा. ऑलमोस्ट नाही यांचा सगळा बाजार ना संपत चालला. आम्ही सुद्धा खरेदी केली आहे भरपूर सारी, त्यांनी सुद्धा केली आहे. त्या साईडला सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्यांनी भरपूर सारी खरेदी करा आणि यांना सपोर्ट करा. तर कलिंगड घेतो मस्त. वाघ आहे वाघ. तर मी आता पूर्ण जत्रेची तयारी वगैरे बघून आलोय. बाजार पण फिरून आलोय. तिकडे आपण बघितलं असेल तयारी वगैरे चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आणि भरपूर दुकानं लागली आहेत आणि गावकऱ्यांची पण आहे. तिकडे आपल्याला गावठी भाज्या वगैरे मिळतात. तर मी इथं बघा भरपूर हे ताडगोळा वगैरे घेतले, कलिंगड घेतलेले आहे, काकड्या आहेत. हे गावातले आहेत आणि गावकऱ्यांचे आहेत. म्हणजे याच्यात कोणते केमिकल वगैरे नसतं. हे शुद्ध चांगलं आहे. तर असं तुम्ही पण इकडे या जत्रेला व्हिजिट करा आणि खास कर या गावकऱ्यांकडनं खरेदी करा. त्यांना चांगला सपोर्ट करा. आपलं एक छोटासा एक त्यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन असेल. एरवी तर ते काही श्रीमंतीसाठी तर काही काम नाही करत, ते त्यांच्या जीवाभावासाठी करतात. तर तुम्हाला पण विनंती आहे, जेव्हा तुम्ही इकडे याल ना त्यांच्याकडनं खरेदी करा. भावतोल करू नका, कारण की 10 रुपयांनी काय आपण काय मोठे काय कमीपणा वगैरे काय होणार नाहीये. तर या जत्रेसाठी येण्यासाठी तुम्हाला लोकेशनला सांगितलेलं आहे. वेवळपेठे गाव, चारोटी, डहाणूला मेन हायवे वरतीच आहे. हायवेच्या बाजूला जे सर्व्हिस रोड वरती तुम्ही बघाल तर मंदिर वगैरे तुम्हाला माझ्या पाठी दिसेलच. दर्शन वगैरे तर मी घेऊन आलोय. ट्रेन येणार असाल तर डहाणूला उतरा आणि तिकडनं आपल्याला शेअरिंग रिक्षा वगैरे भेटेल. एसटीची खास बस सर्व्हिस पण असते. आणि जत्रा 15 दिवस चालणार आहे हनुमान जयंतीपासून. आणि ज्यांना झेंडा बदलण्याचा कार्यक्रम बघायचा आहे त्यांनी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी रात्री यावे. त्यांना झेंडा बदलण्याचा कार्यक्रम बघायला भेटेल. तर जे काय आता पुढचा जो ब्लॉग असणार आहे त्याच्यात आपण पूर्ण बाजार वगैरे कव्हर करणार. प्रयत्न करू आईचं दर्शन पण घ्यायला, कारण की त्यावेळी गर्दी असेल. आणि मंदिरात आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. मेन मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आपल्याला आईचं दर्शन नाही देत आलं. पण बाहेरनं पण मंदिर बघितलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जत्रा होणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही या जत्रेमध्ये आनंद लुटा आणि भरपूर लोकांना, इकडच्या लोकांना सपोर्ट करा. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण अख्खी जत्रा कव्हर करू. तर भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तिथपर्यंत तुम्ही काळजी घ्या, खातपीत राहा, व्यवस्थित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.